आदिवासी गौरव दिवसाच्या अनुषंगानं आदिवासींच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा धांडोळा घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संतोष माळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। सर नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। आदिवासी हे नेहमीच उपेक्षित राहिलेत आतापर्यंत। त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची भूमिका आश्वासक ठरते असं तुम्हाला वाटतं का सर? नक्कीच मागच्या 9 वर्षामध्ये जो काही बदल या सगळ्या प्रकरणात आपल्याला दिसून येतो तो बदल अतिशय सकारात्मक असा बदल आहे। सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आरूढ झालं आणि त्यानुसार विकासाची दारं ही समाजातील प्रत्येक स्तरासाठी खुली होतील याकडे लक्ष देण्यात आलं आणि अशा वेळेस आदिवासी समाज हा विकासापासून कसा वंचित राहील हे त्यांनी म्हणजे विकास त्यांच्या दारापर्यंत जाईल, ते विकास त्यांना त्याचे लाभ मिळतील हे सगळं बघितलं गेलं आणि आज त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतात। मगाशी बातम्यांमध्ये उल्लेख झाला की आदिवासी तरुण हे स्पर्धेमध्ये म्हणजे खेळामध्ये पुढे येताना दिसतात। हळूहळू स्पर्धा परीक्षेतही ते पुढे येतील एवढं निश्चित, कारण त्यांच्यासाठी सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजना याचा लाभ त्यांना होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की केंद्र सरकार विविध योजना आपण आता सांगितलं त्यानुसार केंद्र सरकारने विविध योजना आणल्या, त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत आदिवासी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात की नाही हे महत्त्वाचं असतं आणि आता या योजनांचे लाभ हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतायत। हां, फार मोठ्या प्रमाणात नाही पण त्याची सुरुवात झाली आणि ही सकारात्मक बाजू आहे आणि त्या बाजूकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आज केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा राज्याच्या योजना असतील, म्हणजे मगाशी उल्लेख झाला तर तो उल्लेख होता रस्ते जोडणी योजना, भगवान बिरसा मुंडा रस्ते जोडणी योजना। या योजनेचे परिणाम असे झालेले आहेत की दुर्गम भागामध्ये जे आदिवासी पाडे आहेत जे कधी रस्त्याने जोडले गेलेले नाही आहेत, आज मी काही भागात फिरलेलो आहे, मोखाडा म्हणा किंवा जवार म्हणा, तर त्या ठिकाणी निदान सुरुवात झालेली आहे रस्त्यांची या दुर्गम पाड्यांना जोडण्याची। यापूर्वी ते कधी दिसलं नव्हतं, आता निदान दिसतंय आणि हा खूप सकारात्मक बदल आहे। तर मुळामध्ये कुठलाही समाज जो उपेक्षित असेल त्याची दखल घेतली जाणं हा एक महत्त्वाचा भाग असतो। नक्कीच, म्हणजे आदिवासी गौरव दिवस सुरू करणं हीच मुळात त्यातून एक चांगली सुरुवात आहे। अगदी संस्कृती जपत म्हणा, पर्यावरणाचा तोल राखत जो विकास साधला जातो तोच खरा आर्थिक विकास असतो। या दृष्टीनं आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी काय पावलं उचलली जात आहेत असं तुम्हाला वाटतं? आदिवासींचा विकास हा निसर्गाशी जोडण्याचा एक विलक्षण प्रयोग आपल्या देशात होतोय असं मला वाटतं। आपल्या देशामध्ये गेल्या 5 वर्षात वनक्षेत्र हे 23% वाढलेलं आहे, म्हणजे जंगलं वाढतायत, ती कमी होत नाहीयेत आणि अशा वेळेस आदिवासी जो प्रामुख्याने जसं घर जंगलात असतं तर त्याचा विकास हा त्या जंगलाशी निगडीत असायला हवा हे महत्त्वाचं आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होत आहेत आणि तेही त्याची संस्कृती जपत। उदाहरणच द्यायचं झालं तुम्हाला तर एक साधं उदाहरण देतो। आपल्याकडे नंदुरबार असेल किंवा अगदी मोखाडा जवार इथे असेल, तिथे नाचणी हे पीक आदिवासी घेतात। आता नाचणी ही त्यांच्या भागात म्हणजे डोंगराळ भागात होणारी नाचणी ही अतिशय सकस अशी नाचणी असते आणि आदिवासी त्याचं पीक फार चांगलं घेतात आणि ती जी कला आहे ती त्यांना अवगत आहे। आता ही नाचणी तिला आता प्रचंड शहरातून मागणी यायला लागलेली आहे आणि अशा वेळेस आदिवासींकडे तयार होणारी ही नाचणी जर योग्य नियोजन झालं, रस्ते उपलब्ध झाले तर ती शहरात पोचेल आणि निश्चितच त्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळेल। हे मी तुम्हाला एक पहिलं उदाहरण दिलं। अशा विविध प्रक्रिया आहेत। मध गोळा करणं आहे, तेंदूची पानं गोळा करणं आहे, जे हे व्यवसाय थेट निसर्गाशी निगडीत आणि त्यामध्ये आदिवासींचा सहभाग असलेले व्यवसाय आहेत। त्याला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध नव्हती आणि
काही ठिकाणी म्हणजे काही राज्यांमध्ये, झारखंड वगैरे या राज्यांमध्ये जर तुम्ही बघाल तर तिकडची लोक आठवड्या बाजारामध्ये येऊन, आपल्याकडेही आठवड्या बाजारामध्ये येऊन ते विकतात. पण त्याचं मूल्यमापन कसं केलं जावं, त्याची गुणवत्ता कशी निश्चित केली जावी आणि ती लोकांपर्यंत प्रभावीपणे कशी पोचवली जावी, यासाठी जे शिक्षण आवश्यक असतं ते शिक्षण या विविध योजनांच्या अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत आदिवासींना देण्यात येते. आणि तुम्हाला एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो की या सगळ्या कामांमध्ये आदिवासी स्त्रिया या फार असतात आणि त्या मुख्य म्हणजे या सगळ्या ह्याच्यात खूप इंटरेस्ट घेतात आणि त्यांच्याद्वारे एक आदिवासी कुटुंब हे सक्षम होत असतं. मगाशी आपण राज्यपाल बैस यांचं एक वाक्य ऐकलं, ते आपल्या भाषणात म्हणाले की आदिवासींनी व्यसनांपासून दूर राहावं. हे सत्य आहे, कारण मी त्या भागात फिरलोय, मला माहिती आहे की आदिवासी पुरुष हे मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जातात. अशा वेळेस एक आदिवासी स्त्री ही खंबीरपणे उभी राहते आणि आपलं घर कुटुंब चालवते. अशा वेळेस त्या स्त्रीला व्यवसायाचे विविध मार्ग दाखवून, तिच्यामध्ये कौशल्य निर्माण करून, तिला पुढे आणून त्याच्याद्वारे आदिवासी कुटुंबांचा विकास हे लक्षात आणणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं सरकार ते करते. कुठलाही सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधा हे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. आदिवासींना याचा लाभ व्हावा म्हणून सरकार काय करते वाटतं तुम्हाला? नक्कीच, म्हणजे एक उदाहरणच देतो की करोनाच्या काळामध्ये आपल्याला आरोग्य सुविधेचं महत्त्व काय हे कळलं. करोनाची जी लस तयार करण्यात आली, ती लस अगदी दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊन तिथे त्या आदिवासींना देण्यात आली. आता हा एक मार्ग होता, त्यातून सरकारला कळलं की त्या दुर्गम भागामध्ये जिथे रस्ते नाही आहेत, तिथे पोचणं कठीण आहे, तिथे कसं जाता येईल त्या दृष्टीने प्रयत्न झाले. आतापर्यंत प्रयत्नही नव्हते, आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू तरी झाले, ही एक सकारात्मक बाजू आहे. मग करोनाच्या काळातलं लसीकरण आणि आता त्या लसीकरणात आलेले अडथळे किंवा विघ्न हे लक्षात घेऊन आरोग्य सुविधा ह्या जास्तीत जास्त आदिवासींपर्यंत कशा पोहोचवल्या जातील हे बघणं आता सरकारने निश्चित केलेलं आहे आणि त्याद्वारे विविध आरोग्य योजना तयार करण्यात येत आहेत. मग त्या योजना प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत कशा जातील यासाठी मग ग्रामसेवकाच्या धर्तीवर काही आरोग्य सेवक नेमायचे का याचाही विचार सुरू झालेला आहे. आणि ज्या वेळेस या योजना पूर्ण होतील त्यावेळेस असे आरोग्य सेवक हे आदिवासी पाड्यांमध्ये दिसतील. ज्यावेळेस रस्त्यांनी हे पाडे जोडले जातील त्यावेळेस ते अधिक सुगम होऊन जाईल. तर ते पीएम जनजाती आदिवासी न्याय अभियान आजच सुरू झालं, 24,000 कोटी रुपयांचं. ते देखील याचाच एक महत्त्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी देशाच्या विकास प्रवासात कोणीही अगदी म्हणजे दुर्गम भागातले आदिवासी मागे राहू नयेत या दृष्टीनं सरकार कोणते उपक्रम राबवते असं तुम्हाला वाटतं? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य नरेंद्र मोदी यांचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग विकास हा अगदी पिछड्या जातीपर्यंत पोचवणं हे त्यातलं लक्ष आहे. आणि अशा पिछड्या जातींमध्ये अर्थातच आदिवासी देखील येतात. मग त्यांच्यापर्यंत विकास पोचवायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज सरकारने अनेक योजना तयार केलेल्या आहेत. म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं केंद्र वनधन योजना, राज्य आदिवासी कर्ज योजना, त्यानंतर पीएम जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, अशा योजना तयार झालेल्या आहेत आणि त्या योजना प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत पोचवण्याची कामं सुरू झालेली. मी असा दावा करत नाही की हे 100% होत आहे, पण निदान 40-50% त्याची सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत आपण बघत होतो की अशा योजना कागदावर बऱ्याच लिहिल्या गेल्या,
तयार झाल्या, पण त्याचा लाभ प्रत्यक्ष आदिवासींना झालाच नाही. नाहीतर 70 वर्षांच्या काळामध्ये या आदिवासी जमाती या पिछड्या राहिलेल्याच नसत्या. पण आता त्या अनुषंगाने त्यांच्या विकासासाठी या विविध योजना सरकारने आणल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, त्या कार्यान्वित झालेल्या आहेत आणि हळूहळू त्या लोकांपर्यंत, आदिवासी जनतेपर्यंत पोहोचतील आणि त्यांना त्याचा लाभ होईल. अजून एक महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की योजना तयार होतात त्या अगदी खूप चांगल्या असतात, मोठमोठ्या बातम्याही होतात, पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होते का, तर ती होत नाही. ज्यावेळेस विकास कामांसाठी आलेला पैसा हा प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत जात नाही हे आपण बघितलं. पण जनधन जनधन खाती जी उघडली गेली त्याद्वारे आता तो पैसा अगदी थेट शेतकऱ्यांपर्यंत, गरिबांपर्यंत, कष्टकऱ्यांपर्यंत जातोय. त्याचाही मोठा फायदा आदिवासींना होणार आहे. पण एक गोष्ट यात लक्षात ठेवली पाहिजे की कुठलाही विकास हा अगदी थेट आपल्याला आज केला तर उद्या दिसत नाही. त्यासाठी काही कालावधी जावा लागतो आणि मला वाटतं काही कालावधीनंतर हा विकासही आपल्याला दिसेल. सर, तुम्ही आज इथे आलात आणि अत्यंत मोलाचं तुमचं निरीक्षण नोंदवलं, याबद्दल आपले फार मनापासून आभार. धन्यवाद.